तर मी मित्रगुरू वेरेनॉड एक्सप्रेसेस चॅनल आज आलो आहे थाळी खाण्यासाठी खास म्हणून डेक्कन व्हेज या ठिकाणी. आणि हे ठिकाण कुठे आहे तर आफ्टर रोड जिथे सुरू होतो डेक्कन साईडनी त्या ठिकाणी हे आहे. या रस्त्याच्या माझ्या बऱ्याच आठवणी आहेत लहानपणापासूनच्या. खूप काळ आयुष्यातला माझा या रोडवरती गेलेला आहे, त्यामुळे आज या रोडला ही थाळी कव्हर करायला मला खूप आनंद होणार आहे. ह्याच्याकडे 6-7 प्रकारच्या थाळ्या आहेत आणि यातली मी पंजाबी थाळी कुठली आहेत ते बघितलं आणि त्याचे पदार्थ बघितले साधारणपणे काय काय येऊ शकतात ते. त्याप्रमाणे पंजाबी थाळी मी आता ऑर्डर करतो आहे. आणि एक सांगायची गोष्ट म्हणजे ही ओनली थाळी नाही आहे, ही ऑल्सो थाळी आहे. म्हणजे या ठिकाणी बाकीचे पदार्थ मिळतात आणि त्याचबरोबर यांची थाळीसुद्धा आहे. यांच्याकडे अनलिमिटेड ब्रेकफास्ट सकाळी वगैरे असतो. त्यांनी सांगितलं आम्हाला की कव्हर करा तसं, तर बघूया आपण ब्रेकफास्ट कव्हर करत नाही नॉर्मली. पंजाबी थाळी म्हटलं की आपल्याकडे पराठे आणि पराठ्यांचे वेगळे वेगळे भरपूर प्रकार. परोठे नाही, परोठे वेगळे असतात. पराठा आणि परोठा याच्यामध्ये काय फरक आहे तुम्हाला जर माहिती असेल तर खाली कॉमेंट बॉक्सवर लगेच कॉमेंट करायची. नसेल माहिती तर या व्हिडिओच्या शेवटी मी सांगण्याचा प्रयत्न करेन. तर मग पंजाबी पराठे, त्याच्यानंतर नान मस्तपैकी क्रिस्पी गरम गरम बटर मारलेले, वाव. स्टफ पराठे असतात, काही नाही तर अजवाईन पराठा असतो, काही नसेल त्यात भरला तुमच्याकडे तर. आणि पराठा म्हटलं की त्याच्यामध्ये जे काही सापडेल घरामध्ये ते भरून करायची पंजाबमध्ये पद्धत दिसते. म्हणजे बटाटा घालतात, कोबी घालतात, मेथी घालतात, पालक घालतात. तुमच्या घरामध्ये तुम्हाला काल रात्रीचं जे काही उरलं असेल ते घालून पण सकाळी पराठा करायची पद्धत आहे. सो एकूण पराठा हा प्रकार पंजाबमध्ये, आणि पंजाब आपल्याला माहिती आहे की गहू उगवणारा मोठा प्रदेश, त्यामुळे तिकडे आपोआप त्याच्यात येणारे पदार्थ, तयार होणारे पदार्थ जास्ती केले जातात. तर हा पराठ्यातला पदार्थ. त्यानंतर मखनी हा जो काही पदार्थ आहे त्याचा त्यावर मक्खन टाकण्याशी काही संबंध नसतो. ती जी डाळ असते ती अशा प्रकारे शिजवली जाते की त्यातला माखनसारखा जो पदार्थ आहे, म्हणजे बटरसारखा जो पदार्थ आहे तो बाहेर येतो आणि त्याची चव आपल्याला खायला खूप छान लागते. त्यानंतर पनीरचे पदार्थ असतात, छोल्याचे पदार्थ असतात, वेगळे वेगळे दह्यापासून केलेले पदार्थ असतात, त्याला काय म्हणतात, रायते. सो वेगळे रायते असतात. सगळं छान चित्र आपल्या डोळ्यासमोर येतं. तर आता मी यांना थाळी ऑर्डर केली. यांच्या थाळीमध्ये आज काय काय छान येते आणि काय काय त्याचे मसाले आहेत त्याची आपण वाट बघूया. मी तुम्हाला लगेच ते शेअर करतो याच्या चवी कशा आहेत त्या. अशा रीतीने भरगच्च थाळी आलेली आहे. इथे छान मोठे पराठे 2 आलेले दिसतात या ठिकाणी. हे जे दिसतं हे पनीरची काहीतरी भाजी, शाही पनीर वगैरे. हा जो दिसतं इथे हे आहेत छोले, ही आहे दाल मखनी, हा एक आवडता गुलाबजाम, बऱ्याचशा लोकांना गुलाबजंबू म्हणतात, आणि हे सलाड. आणि इथे एक भरून ही लस्सी आहे का ताक आहे का काय आहे, लस्सी तर वाटत नाही, वरनं कोथिंबीर आहे, म्हणजे छाछ वगैरे असेल. आणि खाली इथे पापड आहे आणि इथे हा भात दिसतोय. तर ही ओव्हरऑल लिमिटेड थाळी आहे. तर आता मी अशी छानशी थाळी, आणि हो सुगंध आलेला आहे, सो ही छानशी थाळी खायला मी सुरुवात करतो आणि तुम्हाला सांगतो या चवी कशा आहेत त्या. चला आपण सुरुवात करूया. पहिला पदार्थ शाही पनीर, आणि शाही पनीरची ग्रेव्ही कशी तरी चेक करूया. अतिशय व्यवस्थित छान आहे, आवडण्यासारखे. डिटेल चवी मी लवकरच सांगतो. पुढे हे आहेत छोले, अतिशय झकास छोल्याचा मसाला आहे. पुढे ही दाल मखनी, आणि दाल मखनी ही नेहमी बऱ्याच ठिकाणी संशयास्पद असते, यांची कशी ते बघूया. अतिशय छान टेस्ट आहे. बाकी मी खायला सुरुवात करतो, मला डिटेल चवी लगेच सांगतो. हा जो आहे हा नान आहे, आणि शाही पनीर आणि नान हे जे कॉम्बिनेशन आहे त्याचे छान लागतं. यातले जे प्रॉमिनंट मसाले आहेत हे अगदी खूप पंजाबी डार्क त्या टाईपचे नाही, फेंट व्यवस्थित टोमॅटोचा बेस असलेली ग्रेव्ही, आणि वरून त्यांनी क्रीम टाकलेली आहे, आणि चव अशी थोडी माइल्ड केलेली आहे. एकूण चव चांगली आहे. तर शाही पनीरमध्ये टोमॅटोचा फ्रेशनेस, पनीरचा फ्रेशनेस, त्या क्रीमचा फ्रेशनेस, आणि काजू जे टाकलेले असतात त्यांचा सिक्रेट मसाला जो काही असेल तो, याने पदार्थाची चव आलेली अतिशय झकास, मस्त, खातच राहावा या टाईपचा आहे. रंगाबद्दल सांगायचं झालं तर लाल मिरचीचा रंग आहे प्रॉपर, आणि टोमॅटोचा रंग आहे. हाताला रंग काही लागत नाही आहे.
म्हणजे एकूण पदार्थ खूप छान बनवलेला आहे हा. पुढे हे छोले, जसं आपल्याकडे काही किलोमीटरनंतर पदार्थांची चव बदलते, तसेच पंजाबमध्ये काही किलोमीटर्स क्रॉस केले 50-75 की छोल्यांची चव बदलते. मला खूप असे एक्सप्लोअर करायचे आहेत वेगवेगळ्या एरियामध्ये जाऊन, अजून ते पण झालेलं नाही आहे. तर पिंडी छोले आहेत, अमृतसरी छोले आहेत आणि एकूण खूप छान छान पद्धतीने हे छोले बनवतात घरातले, अजून तर वेगळेच वेगळे. तर पंजाबची ट्रिप मी लवकरच करणार आहे एकदा, आणि त्यावेळेला मी तुम्हाला त्या छोल्यांबद्दल अजून नक्की सांगेन. तुर्तास हे छोले मला आवडलेले आहेत, मसाले अतिशय छान वापरलेले आहेत. या छोल्यांना हा छानसा अट्रॅक्टिव्ह रंग येण्यासाठी म्हणून मसाल्यांचा रंग लागला जातोच, पण आपल्याकडे म्हणजे माहिती असेल बहुतेक सगळ्यांना, तर चहाची पावडर वापरली जाते. म्हणजे चहाचं जे पाणी करून ते पाणी याच्यामध्ये टाकायचं बॉईल होताना, आणि पुढे हा पदार्थ त्यात करायचा. मग हा रंग, ही चव आणि चहाचा किंचित ड्रायनेस जो आहे तो या चवीमध्ये येतो आणि खूप छान लागतो तो. तर अख्खे उडीद खूप वेळ भिजवून आणि खूप वेळ शिजवून, म्हणजे आता हे आपण म्हणूया फास्ट केलं असेल यांनी डेफिनेटली, पण हे साधारण जर सकाळी खायचं असेल तर रात्री 2ला वगैरे कुकिंग स्टार्ट करतात त्याचं, आणि सकाळपर्यंत त्या डाळीमधलं असा क्रीमी पदार्थ जो बाहेर येतो, त्यामुळे त्याला ते नाव पडलेलं आहे म्हणजे डाळ मखनी. आणि यांची मखनी जरा ओरिजिनल डाळ मखनीच्या जशी लागते त्याच्या अगदी जवळपास आहे. चव छान आहे, चव ही इथे मक्खनने आणलेली दिसते बऱ्यापैकी, पण एकूण ओव्हरऑल पदार्थ खरंच छान आहे. आणि जर का पंजाबी थाळीचा विचार करता आणि तिथे पंजाबी पदार्थ बघता, इथे पनीर, त्यानंतर हे छोले, हे डाळ, परत एकदा डाळ मखनी, परत डाळ. सो प्रोटीनचा विचार त्यांनी भरपूर केलेला आहे या थाळीमध्ये. त्यामुळे बहुतेक पंजाबचे लोक जरा हट्टेकट्टे असतात, पण जास्तीचे पराठे खाल्ले तर नक्कीच पोट सुटू शकतं. ही मिरची ढाब्यावर मिळते टिपिकल, तशी लागते का बघूया. अमेझिंग, अतिशय छान, अतिशय उत्कृष्ट. वसाबी म्हणून जो काही पदार्थ असतो त्याची जशी नाकामध्ये तुम्हाला चव जाणवते, तशी याची अतिशय छान वेगळाच हा मिरचीचा प्रकार आहे. हा लोणचंही म्हणता येत नाही याला, आणि ही शिजवलेली दिसते. याला मोहरीचं जे ठेचून जे केलं जातं त्याच्या वरनं कोटिंग केलेलं आहे. सो मस्त. वा, मुळात पंजाब हा खूप समृद्ध प्रदेश, आणि तिथलं जे धान्य वगैरे ते जसं ट्रान्सपोर्ट व्हायला लागलं, तसं पंजाबमधले जे ड्रायव्हर्स आहेत त्यांना खाण्यासाठी म्हणून हायवेच्या बाजूला हळूहळू अख्ख्या भारतभर हे पंजाबी ढाबे पसरायला लागले. आणि मग आपल्या इथले लोक जाऊन पंजाबी ढाब्यावरती जाऊन चवी घ्यायला लागले, त्यांनाही ते आवडायला लागले. ॲज वेल एज जे पर्यटन करून यायचे पंजाबमधनं, त्यांनाही चवी माहिती झाल्या होत्या. आणि मग अख्ख्या महाराष्ट्रामध्येच काय, अख्ख्या भारतभर सगळ्या ठिकाणी तुम्हाला पंजाबी फूड नक्की मिळेल. रेस्टॉरंटवाल्यांसाठी सुद्धा पंजाबी बनवायला सोपं पडतं. बेसिक ग्रेव्हीज बनवून ठेवायच्या आणि जशी ऑर्डर येईल त्याप्रमाणे पटकन त्या करून द्यायच्या. त्यामुळे रेस्टॉरंट ओनर्समध्ये सुद्धा पंजाबी हॉटेल त्यांना जास्ती कम्फर्टेबल वाटतं टाकायला. आता जिरा राईस, नुसता जिरा राईस पण बघूया. तुपाचा प्रॉपर वापर, जिरे अतिशय छान, जळायला पाहिजे, थोडेसे तसे जळलेले नाही आहेत. जळायला असेल अजून छान टेस्ट आली असेल त्याची. आणि या सगळ्याच्या बरोबर हा राईस खूप छान जाईल. दांबट तांदूळ आहे आणि हा बॉईल दिसतो आहे प्रॉपर, म्हणजे प्रेशर कुकरमधून काढलेला नाही आहे. सो ओव्हरऑल याला परत भरपूर मार्क्स, खूप छान टेस्ट याची. पापड आलेलाच खायला पाहिजे होता, आणि थाळीमध्ये शूटिंग करताना बराचसा वेळ जातो. बघूया यांचा पापड आता छान कुरकुरीत टिकला आहे का. बऱ्यापैकी टिकलेला आहे, छान लागतो आहे. सलाड म्हणजे कोबी, कांदा, बीट असे लांब लांब कट करून त्याच्यावरती तिखट, मीठ आणि लिंबू पिळलेलं आहे. चव छान लागते, मस्त आहे. ताक, वा, इथे थंड आहे. जिऱ्याचा छान वापर केलेला आहे, कोथिंबीर अतिशय व्यवस्थित, आणि डेन्सिटी वगैरे प्रॉपर आहे. सो हे ताक छान आहे, मस्त आहे, आवडेल कोणालाही. हा गुलाबजाम साईजनी जम्बो आहे. झकास आवडलेलं आहे, पण लिमिटेड आहे, सगळी थाळीच लिमिटेड आहे. तर जर अनलिमिटेड असं तर मी नक्कीच 7-8 गुलाबजाम खाल्ले असते, अतिशय छान. तर मी मित्रगुरू वेरेनवर्ल्ड एक्सपिरियन्सेस चॅनलमध्ये या थाळीवर आता साइन ऑफ करतो तृप्त होऊन, आणि पुन्हा भेटूया आपण कुठे कुठेतरी असं छानशा थाळीच्या ब्लॉगमध्ये. शुभम भवतु.